हॅलो मंडळी, वेलकम टू फिराच्या मायला. आज आम्ही आलो आहोत मालवणी टेल्स विरार वेस्टमध्ये त्यांच्या सी फूड डिशेस ट्राय करण्यासाठी. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे थोडी गर्दीच आहे कारण आम्ही सॅटर्डे संडेला आलेलो आहे आणि त्यात रात्रीची वेळ आणि वेटिंग लिस्टला आहे. जर तुम्ही ते याचा प्लॅन करत असाल तर अर्धा पाऊण तास आधीच या, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही. तर आता आमचा हा वेळ आम्ही मेनू डिसाईड करण्यामध्ये घालवतो आहे. तर फर्स्ट आहे, खरं तर मला आज रावस खायचे होते पण अनफॉर्च्युनेटली ते रावस नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही ट्राय करणार आहे इकडची सुरमई फ्राय. त्याच्यानंतर मेन कोर्समध्ये आम्ही ट्राय करणार आहे पापलेट थाळी आणि सगळ्यात लास्टला कोळंबी भात, जो माझा आहे मोस्ट फेवरेट. खूप भूक लागलेली आहे. कधी येते जेवण? बघू शकता इकडे ॲम्बियन्स अगदी छान छोटासा आहे. म्हणजे एकाच वेळेला 10 ते 12 माणसं जेवू शकतात असा छान साधासा छोटासा ॲम्बियन्स. अगदी घरगुती जेवणाचा फील येईल तुम्हाला इकडे. काय खाऊ आणि काय नको असं झालंय माझं. तर सगळ्यात पहिले आली आहे डिश इकडे सुरमई. पहिला आम्ही सुरमई थाळी खाणार आहोत आणि नंतर ह्याने दिला आहे हा कोळंबी भात. एकदम छान घरगुती पद्धतीने सजवून मस्त अशा कुरडया पापड आहेत इकडे. छान असा गोलाकार भात, कांदा, लिंबू, कढी आणि हे कुरकुरीत असे सुरमई फ्राय. आता अजिबात वेळ वाया न घालवता तुम्ही तर बघू शकता. प्लीज एवढं सगळं डिश बघून माझ्या साईजवर जाऊ नका. मी अगदी खाणार नाही आहे, माझ्या कॅमेरा बंद करणार आहे कारण मेनू त्यांनी डिसाईड केला. आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिला अप्रतिम. मजा आली. छान क्रिस्पी कुरकुरीत तळलेली सुरमई आणि त्यासोबत ही अशी ग्रीन चटणी. वा, तुम्ही बघितलं की ह्या लोकांनी क्वांटिटी आणि क्वालिटी अशामध्येच कमी ठेवली नाही आहे. सुरमईचा पीस छान असा मोठा आहे आणि छान फ्रेश आहे. बाकी सगळ्याची क्वांटिटी पण तुम्हाला दिसते. चला आता लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन इट. छान लुसलुशीत आहे ही सुरमई. बघा, छान तव्यावरून टाका. कॅमेरा नंतर खाऊया. सुरुवात आम्ही केली आहे. आता ही पापलेट थाळी बघू शकता. या थाळीमध्ये काय काय आहे. सगळ्यात आहे छान हेच नुसतं फक्त पापलेट. त्याच्यानंतर पापड, जवळा, सोलकढी, लिंबू, कांदा, ही फिश करी आहे आणि ही एवढी मोठी भाकरी, त्याचबरोबर राईस. असं संपूर्ण जेवण आहे. आता अजिबात वेळ न घालवता आपण हे एक डिश ट्राय करू. सगळ्यात पहिली भाकरी छान मऊसूत. भाकरी खूपच छान मऊ आहे, एकदम लुसलुशीत. त्याचबरोबर हा रस्सा. छान आहे. खोबऱ्याचं वाटण चांगलं फ्रेश आहे.
आणि अजिबात असं जास्त तिखट, जास्त आंबट, काहीच असं ओव्हर शॅडो केलं नाही. आता आपण दुसरा जवळा ट्राय करूया. तो याने साईड डिशने दिला आहे. तर जवळा आणि भाकरी डेडली कॉम्बिनेशन. छान आहे. अगदी गावी गेल्यावर आजीच्या हातची चव. तर प्रथेप्रमाणे मच्छीवरती लिंबू फिरवण्यात यावा, त्यांना पण मालवण यावं. होय महाराजा म्हणत पापड्याचा घास तुमच्या टाकूया. वा वा वा, बघा काय वाफा निघतात. सुरमईपेक्षा मला पापलेट जास्त का आवडतं त्याचं रिझन तुम्हाला माझ्या एक्सप्रेशनवरून कळलं असेल. खूप अप्रतिम आहे हे पापलेट. खूप पापलेट ट्राय करायला एकदम नक्की. चला मी बोलल्याप्रमाणे तुम्ही आता कोळंबीचं टेक्स्चर बघा. काय टेक्स्चर आहे आणि कोळंबीची साईज. वाव. आम्ही खाणार आहे सोलकढी. सोलकढी सुद्धा एक नंबर. पैसा वसूल. त्याच्यामध्ये मला ट्राय करायचं कोलंबी भात, कोंबडी भात आणि अंडा स्पेशल इकडचं. कारण हे कसं जेवढे पण आपल्या रेसिपीज आहेत ते रेसिपीज सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन एक रेसिपी उचलली. जसं बेंगळूरला आहे, बेंगळूरला तुम्ही गेला कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याला फ्राय करून मारलं. मी मालवणीचं ते उघडला गेलं ते उघडलं काही आहे नॉर्मली वाटपामध्ये राखून ठेवलं जातात. काही वेगळ्या टाकेमून वेगवेगळ्या त्यांची स्पेशालिटी. काही लोकांनी काय केलं की एवढे पण म्हणजे कोपऱ्यामध्ये जेवढे वेगवेगळे मेनू असतात ते मेनू आणून त्या मेनूला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले. जसं चिकन मालवणी रोस्टेड मालवणी तुम्ही ऐकलं नाही. चिकन मालवणी रोस्टेड जो असतो तवा स्टाईल मारला जातो. तो नॉर्मली देवगड विजयदुर्ग साईडला जातो. त्याच्यानंतर मग चिकन काळी मिरी. चिकन काळी मिरी पूर्ण काजूमध्ये हेच तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. चिकन काळी मिरी. चिकन हिरवा मसाला. हा हिरवा मसाला पूर्ण ठेच्यात चिकनला पूर्णपैकी रोस्ट करून आपला प्रॉन्स मसाला जो आहे प्रॉन्स मसाला इकडचा हायेस्ट सेलर. अराउंड दिवसाला 10-12 किलो प्रॉन्स जातात. अरे बापरे. वाह. पण तुमचा हा कोळंबी भात खूपच बेस्ट आहे. त्याच्यानंतर मग सुरमई आपल्या स्पेशालिटी काय फिश आहे रोज सकाळी 3:15 मी जातो. फिश उचलतो आणि थोडे फिश फ्रेश आहे. त्याच्यामुळे कसं आज आलं आजच संपतो. आणि मालवणी ग्रेव्ही तुम्हाला माहिती आहे त्या साईडचा तुम्हाला एक नेहमी दुसऱ्या दिवशी आपली विकत नाही. त्याला खवट वाचणार. आमच्याकडे फक्त एकच लिमिटेशन आहे की एका दिवसामध्ये जेवढं संपेल तेवढं. नाही पण खरंच जेवण सांगतो सगळं एकदम. चिकन सुका इकडचा कधीतरी ट्राय करा. सुका इकडचा म्हणजे दिवसाला 5-6 किलो रुपीज मी मिळतो. मालवणी स्टाईल त्याच्यामध्ये आम्ही मॅंगोवेल स्टाईल केलं. त्या प्रकारे चिकन सुका बनवलं. जेवण तुमचं खूप छान आहे. त्यात आमचा बघू शकता तुम्ही ताटाकडे बघून बऱ्यापैकी आम्ही फस्त केलेला आहे. आणि इकडच्या ओनरने आम्हाला त्यांची एक सिग्नेचर चिकन डिश ट्राय करायला दिली आहे. ऑथेंटिक चिकन मालवणी मसाला. सो लेट्स ट्राय.
छान आहे. मस्त पूर्ण खोबऱ्यामध्ये गेलेलं आहे, ओलं खोबरं. ऍक्च्युली खूप छान आहे. वा, आता झटका चिकन तुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता चिकनचा टेंडरनेस अजिबात कुठे ओव्हर कुक नाहीये. छान ग्रेव्हीमध्ये कुक झालेलं आहे संपूर्ण चिकन. छान. चला निघूया. असं पोट आणि मन दोन्ही भरलेलं आहे आज. छान जेवण आहे. बघू शकता माशांची फक्त हाडं उरलेली आहेत. पण नक्की घ्या आपल्या रेकमेंड करा. तुम्ही नक्की व्हिजिट घ्या. खूप सुंदर जेवण आहे. अगदी घरगुती जेवणाचा आनंद. आणि त्याचं ज्यांना नवीन असाल त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आमच्या उरलेल्या 5 दिवस आम्ही घरी. बाय बाय. लवकरच नेक्स्ट